नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, माहिती अधिकार कायद्यासंदर्भात आपला अभ्यास सुरू आहे आणि त्याच्यामधील सगळ्यात महत्त्वाचा कलम आज आपण अभ्यासणार आहोत, म्हणजेच कलम 25। यापूर्वी आपले 1 ते 24 पर्यंत कलम हे पूर्ण झालेले आहे, त्याचा परिपूर्ण अभ्यास आपण केलेला आहे। त्या संदर्भातील सगळे व्हिडिओ तुम्हाला एक माहिती अधिकार 2005 ची एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यावरती तुम्हाला मिळतील, आपल्या चॅनलवरतीच उपलब्ध आहे। मागच्या माझ्या व्हिडिओ सगळ्या या माहिती अधिकार कायद्यासंदर्भातील कलमासंदर्भातच आहेत, तुम्ही बघू शकता ते सगळे व्हिडिओ। काही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल। तर मित्रांनो, हे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स जे आहेत ते तुमच्या होम स्क्रीनवरती तुम्हाला पहिले बघायला मिळतील, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तर मित्रांनो, हा जो कलम 25 आहे म्हणजे माहितीचा अधिकार या कायद्यामधील कलम 25। तर कलम 25 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की या तरतुदीचा उपयोग करून तुम्ही माहिती अधिकार अर्ज करू शकता कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये। म्हणजे कशा संदर्भात आणि का माहिती अधिकार अर्ज करायचा? आता माहिती अधिकार अर्ज करण्याची तरतूद तर कलम 6 मध्ये आहे, पण माहिती मागू शकता। मला एक सांगायचं आहे की या कलमाचा आधार घेऊन तुम्ही माहिती मागू शकता। या कलमामध्ये एक काम सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे सरकारी कार्यालयाने करायला दिलेलं आहे। ते काम कोणतं? तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, एक थोडक्यात तुम्हाला इंट्रोडक्शन सांगतो, ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की थेरोटिकल भाग एवढं तुम्हाला सांगेनच त्या गोष्टी, त्या पण एक छोटीशी गोष्ट आहे की त्यांनी सांगितले की याच्यामध्ये की प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने म्हणजे प्रत्येक सरकारी कार्यालयाने माहिती अधिकारासंदर्भात डाटा व्यवस्थित कलेक्ट करून ठेवायचा आहे किंवा रेकॉर्ड करून ठेवायचा आहे। म्हणजेच काय, तर एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये किती माहिती अधिकार अर्ज झाले, किती अपिलात गेले, कितींना माहिती दिली गेली, किती नाकारले गेले किंवा किती पुढे पाठवले गेले विचारार्थ की ही माहिती द्यावी की नाही, तर असा सगळा डाटा हा सगळा कलेक्ट करायचा आहे, एका रजिस्टरमध्ये नोंदवायचा आहे, वरिष्ठ स्तरावरती पाठवायचा आहे। अशा प्रकारची ही तरतूद या 25 कलमामध्ये केलेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा एकच कलम अभ्यासणार आहोत। तर मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा, संनियंत्रण करणे व अहवाल देणे। याच्यामध्ये हेडलाईनच टाकलेले आहे की संनियंत्रण करणे व अहवाल देणे। तर बघा, कलम 25 मधील पोटकलम 1 मध्ये काय तरतूद आहे, केंद्रीय माहिती आयोग किंवा यथास्थिती राज्य माहिती आयोग व्यवहार्य असेल तितक्या लवकर प्रत्येक वर्ष समाप्त झाल्यावर या अधिनियमाच्या तरतुदींच्या त्या वर्षातील अंमलबजावणीबाबतचा अहवाल तयार करेल व त्याची एक प्रत समुचित शासनाला पाठवेल। ओके। नंबर दुसरा, प्रत्येक मंत्रालय किंवा विभाग त्यांच्या अधिकाऱ्यातील सार्वजनिक प्राधिकरणासंबंधित माहिती गोळा करेल आणि या कलमान्वये अहवाल तयार करण्यासाठी आवश्यक असेल अशा माहिती यथास्थिती केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग यांना देईल आणि ही माहिती पुरवण्यासंबंधित आणि या कलमाच्या प्रयोजनाकरता अभिलेख ठेवण्यासंबंधी आवश्यक बाबींचे अनुपालन करेल। प्रत्येक मंत्रालयीन विभाग आणि त्यांच्या अंडर येणारे सर्व महाराष्ट्रामध्ये जे शासकीय कार्यालय आहेत ते सगळं काय करतील, तर ही माहिती जमा करतील वर्षाच्या एंडिंगला की किती माहिती अधिकार झाले, काय झालं, काय केलं आपण, तो सगळा शासनाला त्यांनी पाठवायचा आहे। बघा, 3 नंबरमध्ये प्रत्येक अहवालात तो अहवाल ज्या वर्षासंदर्भात असेल त्यावर पुढील गोष्टी नमूद केल्या असतील। तर त्या अहवालात कोणकोणत्या गोष्टी नमूद करायच्या आहेत, जो अहवाल तयार करणार माहिती अधिकार कायद्यासंदर्भात, त्याच्यामध्ये बघा, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे आलेल्या विनंती अर्जांची संख्या, म्हणजे किती माहिती अधिकार अर्ज आले ते। दुसरा, ज्याद्वारे अर्जदार विनंतीला अनुसरून दस्तऐवज मिळण्याचा हक्कदार ठरण्यात आलेले नसतील त्या बाबतीत अशा निर्णयांची संख्या। हे निर्णय ज्या अधिनियमांच्या तरतुदीने केले जातात त्या तरतुदी आणि अशा तरतुदींचा जितका वेळा आधार घेण्यात आला ती संख्या। पुढे पुनर्वलोकनासाठी यथास्थिती केंद्रीय माहिती आयोग किंवा यथास्थिती राज्य माहिती आयोग यांच्याकडे विचारार्थ पाठवलेल्या अपिलांची संख्या, अपिलांचे स्वरूप आणि अपिलांची निष्पत्ती। या अधिनियमाच्या अंमलबजावणीवर कोणत्याही अधिकाऱ्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही शिस्तभंगाच्या कारवाईचा तपशील। पुढे बघूया, पुढे बघा, या अधिनियमाने प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने वसूल केलेल्या आकारांची रक्कम। पुढे, या अधिनियमाचा आशय व हेतू याचे कार्यान्वयन व अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणाकडून केलेले प्रयत्न दर्शवणाऱ्या कोणत्याही गोष्टी। त्याच्यामध्ये पुढे बघा, विकास, सुधारणा, आधुनिकीकरण, सुधारणा यांसाठी विशेष सार्वजनिक प्राधिकरणाच्या संबंधित शिफारशीसह सुधारणा करण्याकरिता केलेल्या शिफारशी किंवा हा अधिनियम किंवा इतर कायदा किंवा रूढीगत विधी यातील सुधारणा किंवा माहिती मिळवण्याच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी
संबद्ध असणारी अन्य उपाययोजना। तर हा माहिती मिळणे सोयीचे होईल जनसामान्यांना, यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या? प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणामुळे बंधनकारक केलेलं आहे की तुम्ही या कायद्याचा प्रचार प्रसार स्वतःहूनच करा, या कायद्याला जास्तीत जास्त वाढवता येईल हे सर्व प्रयत्न हे तुम्ही करायचे आहेत। आणि हे उपाययोजनेसंदर्भात यांनी काही नवीन कार्यक्रम जर आखणी करायची असेल मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी होण्यासाठी, तर हे सगळं तुम्ही करा। हा सगळा रेकॉर्ड म्हणजे या डाटावरून ॲनालिसिस करता येईल की एखाद्या तालुक्यामध्ये किती माहिती अधिकार आले, म्हणजे तालुक्यामध्ये जेवढे शासकीय विभाग आहेत मग किती माहिती अधिकार आले, किती निकाली काढले गेले, तर हा सगळ्या गोष्टींचा हा डाटा कधीच रेकॉर्ड ते ठेवत नाहीत। आता हे कायद्यानुसार बंधनकारक केलेलं आहे की इथं तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे की कलम 25 मध्ये तरतूदच केलेली आहे की तुम्ही असा डाटा करून वरिष्ठ स्तरावरती पाठवायचं आहे। तुम्ही एक माहिती अधिकार अर्ज केला की या वर्षातील आलेल्या माहिती अधिकार अर्जांची संख्या आणि सगळं तुम्ही ते अपिलात किती गेले, हे किती गेले, ते किती गेले, हा सगळा डाटा त्यांच्याकडे रेकॉर्ड ठेवलेलाच नसतो कधी, त्यांच्याकडे वयाच पूर्ण नसतात किंवा त्यांच्याकडे रजिस्टर्स ठेवलेले नाही आहेत, अशी परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल। तर मित्रांनो, अत्यंत गंभीर आणि दलिद्री कारभार हा सगळा आहे। तुम्ही माहिती अधिकार अर्ज करून विचारू शकता की त्यांच्या इथं त्यांनी अहवाल पाठवला की नाही ते। पुढे बघा नंबर 4, केंद्र सरकार किंवा यथास्थिती राज्य शासनाला व्यवहार्य असेल तिथवर प्रत्येक वर्षाच्या अखेरीनंतर पोटकलम 1 मध्ये विनिष्ट केलेली यथास्थिती केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग यांच्या अहवालाची एक प्रत यथास्थिती संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर किंवा राज्य विधानमंडळाची जिथे 2 सभागृह आहेत तिथे त्या प्रत्येक सभागृहासमोर आणि जिथे राज्य विधानमंडळाचे एक सभागृह असेल तिथे सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करता येईल। पुढे बघा, या अधिनियमामुळे सार्वजनिक प्राधिकरणाची कार्य पार पाडण्याची त्यांची कार्यपद्धती या अधिनियमाच्या तरतुदींशी किंवा अशी अनुरूप नाही असे यथास्थिती केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग यांना दिसून आल्यास आयोगास अशी अनुरूपता आणण्यासाठी त्यांच्या मते त्या उपाययोजना करणे आवश्यक असेल त्या निर्दिष्ट करण्याची प्राधिकरणांना शिफारस करता येईल। तर या ठिकाणी असा हा कलम आहे आणि याच्या पुढचा जो कलम आहे कलम 26, समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे। तर माहिती अधिकाराच्या प्रचार प्रसिद्धीसाठी म्हणजे या कायद्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात व्हावा, जनसामान्यांमध्ये हा पूर्णपणे भिनला पाहिजे हा कायदा, की एकदम प्रॉपर पद्धतीने राबवला पाहिजे आणि अवेअरनेस याचा जनजागरूकता मोठ्या प्रमाणामध्ये वाढली पाहिजे माहिती अधिकार कायद्याची। याच्यासाठी काय करायचं आहे, शासनाने कार्यक्रम तयार करायचा आहे। तर तो कसा कार्यक्रम तयार करायचा आहे, काय करायचं याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊया डिटेल्समध्ये। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कलम 25 विषयी डिटेल्समध्ये माहिती घेतली की संनियंत्रण करणे आणि अहवाल देणे, वरिष्ठ स्तरावरती माहिती अधिकार जे प्रकरणं आलेली आहेत माहिती अधिकार या विषयासंदर्भात अहवाल तयार करून पोहोचवणे हा मुख्य उद्देश याच्यामध्ये आहे। त्या अहवालामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद असायला पाहिजे ज्याची सुद्धा तपशीलवार चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केली। पुढच्या कलमामध्ये आपण याचा कार्यक्रम काय असतो त्याच्याविषयी डिटेल्समध्ये आपण माहिती घेऊया। शासकीय विभागात सगळे कार्यक्रम होतात, इव्हन शासकीय विभागामध्ये बर्थडे पण साजरे होतात, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे। पण हा महत्त्वाचा जो कायदा आहे, हा जो कायद्याची त्यांनी अंमलबजावणी करायची किंवा याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी ठोस उपाययोजना करायची, ठोस पावले उचलायची, कार्यक्रम करायचे, ते कार्यक्रम कधीच शासकीय अधिकारी करणार नाहीत आणि कुठं करायला बघायला पण मिळत नाही। तुम्ही एखादा माहिती अधिकार अर्ज टाकून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती कार्यक्रम केले आणि काय केले। हॅपी बर्थडे साजरे केले असतील 100%, पण ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीत, अजिबातच केलेल्या नाहीत। तर मित्रांनो, या ठिकाणी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।